जेवणासोबत ही तोंडाची चव वाढवणारी आज आपण दह्याची कढी बघणार आहोत। तर यासाठी अगोदर आपल्याला मिरच्या, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडंसं बेसन पीठ दह्यामध्ये ॲड करायचं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। कोणतीही गुठळी याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे। तर आता गॅसवरती भांडं गरम करत ठेवलं होतं। त्यामध्ये थोडं तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर थोडेसे मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोड्याशा मिरच्या चिरून घेतल्या होत्या बारीक, त्या टाकल्या आणि हे मिश्रण आपण जे केलं होतं ते ॲड केलं आणि आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण दह्याचं मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे। झटपट होणारी कढीची रेसिपी आहे। यासाठी तुम्हाला ताकाची आवश्यकता नाही आहे। तर आता या टोपामध्ये मी आपण फेटलेलं दही मिक्स करून घेतलेलं आहे। जर खूप तुम्हाला थिक वाटत असेल तर तुम्ही त्यात पाणी ॲड करा आणि मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता। आता मीठ टाकल्यानंतर फक्त अर्धा मिनिटभर याला सारखं हलवत राहायचं आहे, उकळी येऊन द्यायची नाही। तर इथे मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय, थँक्यू।